रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली। प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती। श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वे विशेष जादा गाड्या सोडल्या होत्या। आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे। अयोध्येला जाण्यासाठी 3 महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावे लागले आहे। ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलीचे आयोजन केले जाते। यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते। प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांची नावे नोंदवली होती। सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखपैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती। याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या। सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक 15 मे रोजी तुमचे आरक्षण रद्द असल्याचे रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फाफळे यांना कळवले। रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाफळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली। त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असे सांगितले। वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले। त्यानुसार विलास महाराज फाफळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि इतर मेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली, परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्ला दर्शनाला मुकावे लागल्याची खंत विलास महाराज फाफळे यांनी व्यक्त केली। रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचे फाफळे म्हणाले। यावेळी प्रोफेसर वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजी बुवा महाले, अरविंद सावंत आणि इतर यात्रेकरू उपस्थित होते। राहणार ठाणे आम्ही वारकरी संप्रदायाचे आम्ही वारकरी लोक सगळे मध्यम वर्गातले आम्ही असे बाबा आमची ट्रिप काढतात 13 वर्ष झालं। आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला। पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात। आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रिप काढायला सांगायसाठी करतो तिकडनं। ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो। आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले, ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात। त्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कोणी भांडी घासायला जातं, कोणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात आणि त्याच्यात बी असं हे करतात ही लोक आम्हाला फसवतात। आता आम्हाला कामं लागली, आता कधी जाणार आम्ही? त्या लोकांनी आमची काहीतरी सोय करावं ना। आता एवढ्या 8 दिवसात त्यांनी सांगितलं 8 दिवसात गाडी दिली असती तर काय फरक पडत होता? प्रकार असा घडला की माऊली सेवा मंडळ हे ठाण्यातील एक अग्रगण्य वारकरी संप्रदायाची संस्था आहे आणि प्रतिवर्षी पंढरपूर, आळंदी, देहू आणि त्र्यंबक यात्रा करतोच, परंतु ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठे बाहेर जाता येतं म्हणून आम्ही एक संकल्प केलेला असतो की दर वर्षातून एकदा मुंबईच्या बाहेरचे म्हणजे जसं द्वारका, मथुरा, अयोध्या, रामेश्वर, जगन्नाथपुरी या सगळ्या यात्रा आम्ही 13-14 वर्षापासून करतो। यात कुठल्याही प्रकारचं आर्थिक लाभ नाही, जे नो प्रॉफिट नो लॉसच्या तत्वावरती मंडळ काम करतं आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000मध्ये बऱ्याचशा यात्रा झालेल्या आहेत, ज्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये घेतात कमर्शियल। तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे, जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत, एक मोठी ओढ लागली होती म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला। तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला अप्रूव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट
जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू. आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायचं. आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदेही भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो. किती पैसे दिले होते आणि त्यांच्यानंतर रिप्लाय त्यांचा का? प्रत्येकाला वेगळे असे 3.5 लाख रुपये ते दिले आणि बाकी इथला खर्च प्रत्येक म्हणजे याला जो जाणारा यात्रेकरू आहे त्याला ओळख म्हणून आम्ही एक त्याचं टोपी, त्याचं बॅच, त्याचं जे साहित्य आहे इतर साहित्य सगळं खरेदी केलं. जवळजवळ 4 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. किती महिला आणि पुरुष किती असतील? महिलांची संख्या जास्त आहे, 823 की काहीतरी महिलांची संख्या आहे, बाकी पुरुष आहे. तुमची आता रेल्वेकडून काय आहे म्हणजे काय अपेक्षा काय आहे? रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायची आहे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येत आहे. परत आम्हाला फसवाफसवी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार होतो. तुम्हाला भरलेली अमाऊंट तुम्हाला रिटर्न केली का रेल्वे? तर अमाऊंट त्यांची रिटर्न देतो म्हणून त्याचा मेल आला आहे, तुमचा अमाऊंट घेऊन टाका म्हणून. पण मी डॉक्टरची टीम आणि तुमचा वैयक्तिक खर्च किती झाला? तो वैयक्तिक जो मंडळाचे जे काही जे वैयक्तिक खर्च जो आहे डॉक्टरची टीम तर आम्ही तेव्हा नेतो, ते डॉक्टर आम्हाला फुकट असतात. मंडळातर्फे पंढरपूर आषाढी वारीला गेले 16 वर्ष वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या मार्फत आम्ही माऊली सेवा मंडळातून 1 दिवस कॅम्प असतो. 5 ते 6,000 पेशंट बघतो. तर ती टीम आम्हाला नेहमी सहकार्य यात्रेकरता आमच्याकडे 5 डॉक्टर 4 ते 5 डॉक्टर येतात, सहकार्य करतात. मेडिसिन फ्री असतं. ओके.